यासाठी उपस्थित असलेला सगळा मालपाणी परिवार आणि एक्सटेंडेड मालपाणी परिवार, सगळे स्टाफ, सहकारी, बंधू आणि भगिनींनो, खूप सुंदर सादरीकरण या ठिकाणी प्रशांत रुनवाल आणि त्या सगळ्या टीमने केलं. मी अनेकदा विचारलं प्रशांतला, काय करणार आहे नेमकं? ते सस्पेन्स आहे. त्याने मला त्यातलं काहीच माहीत पडू दिलं नाही. कधीतरी त्याच्या केबिनमध्ये मी अनेकदा जातो आणि यावेळेस जेव्हा जायचो तेव्हा लगेच विषय बदलायचा, त्यामुळे तिथे जाणंही मला बंद करावं लागलं. पण खूप छान सादरीकरण केलं. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग जो मला वाटला तो हा की पडद्यावर भाऊ, माधव काका, आम्ही बंधू हे दिसत असू, पडद्यावर आम्ही कोणीतरी दिसत असू, पण पडद्यामागे तुमच्यापैकी कोणीतरी होतं. पडद्यावरची यशोगाथा लोक जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना वाटत असेल की हे मालपाणींचं कर्तृत्व आहे, पण पडद्यामागे काम करणारे कलाकार त्याहून अधिक महत्वाचे असतात. ते दिसत नाही. नाव मालपाणी उद्योग समूहाचं आहे, परंतु त्याच्या मागे, पडद्यामागे तुम्ही सगळे कलाकार आहात. हेही सोबत अशांच्या नाटिकेतून तोही संदेश मिळाला. मित्रांनो, तुमच्याबरोबर मी मागे तुमच्यातल्या काही जुन्या लोकांबरोबर स्टीफन कोव्हीचं पुस्तक शेअर केलं होतं. माझं खूप आवडतं पुस्तक आहे, 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल, आणि त्याच्यावर मी काही ठिकाणी बोललोही आहे. आणि त्यातली एक महत्वाची हॅबिट आहे शार्पनिंग द सॉ, म्हणजे अधूनमधून धार लावायचं काम करायला पाहिजे. आणि मी प्रयत्नपूर्वक ते का करत राहतो, परंतु वर्षातून 1-2दा तरी कुठेतरी जाऊन मुद्दामून हे करावंसं वाटतं. अनेकदा मोबाईल रोजच आपण चार्ज करतो, पण अधूनमधून हँग झाला की मग काहीतरी खोलून बॅटरी काढून फूक मारून परत लावावी लागते. तसं अधूनमधून कामातून बाहेर जाऊन हँग झालेला मोबाईल परत चालू करण्यासाठी या कार्यक्रमांची मदत होते. ऑगस्ट महिन्यामध्ये मी पुण्यामध्ये महात्रेया रा यांचा TAT टॅट धिस अँड दॅट असा तो प्रोग्राम होता. सलग महिन्यातल्या प्रत्येक आठवड्यात 2-2 दिवस आणि 3-3 तास असा 24 तासाचा हा अत्यंत इंटेन्सिव्ह असा प्रोग्राम होता. आणि प्रोग्रामची विशेषता किंवा महात्रेया राची विशेषता आहे परत डिसिप्लिन, जो एक महत्वाचा गुण भाऊंपासून आपण पाहत आलो घड्याळ लावायचा, की मागच्या 20 वर्षात त्यांचा एकही प्रोग्राम 1ही मिनिट उशिरा झालेला नाही. आम्हाला सक्त ताकीद असायची की कार्यक्रमाच्या आधी हॉलमध्ये असायला पाहिजे. 6:30ला लेक्चर चालू व्हायचं, 6:30ला आधी दरवाजा बंद व्हायचा आणि शार्प 6:30ला लेक्चर चालू व्हायचं. महात्रेया रानं संगमनेरला बोलवायला पाहिजे का? अर्थात खूप अवघड आहे, परंतु आजचा कार्यक्रम जो आपला सुरू झाला तो आपण अनाऊन्स केला 6:30ला, ऑफिस सोडलं 5 वाजता. परंतु मला वाटतं राजेश भाऊ बरेच बोलणार आहेत म्हणून सगळे घरी बऱ्याच तयारीने नीट खाऊन घेऊन आले आणि त्यामुळे सगळ्यांना उशीर झाला. परंतु इतका इंटेन्स कार्यक्रम म्हात्र्याने घेतला आणि त्यातल्या काही गोष्टी मी एका छोट्या आर्टिकलमध्ये संवादमध्ये दिल्या आहेत. महत्वाचा तो विषय त्याने सांगितला की ABCD मधल्या B आणि D मध्ये जो C येतो हा बर्थ आणि डेथ मधला C, B आणि C मधला हा C हा आहे वेगवेगळे जे आपण चॉईसेस करतो आपल्या जीवनामध्ये आणि जे चेंजेस करतो आणि त्यावरच आपल्या जीवनाचं सगळं यश आणि जीवनाचा पट त्याच्यावरनं ठरत असतो की आपण कसे जाणार, वर जाणार, सरळ जाणार, खाली जाणार, नेमकं काय होतं. आणि या चॉईसची वेळ दिवसातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक वेळा येत राहते. सकाळी सगळ्यात आधी वेळ येते ती वेकिंग अप अँड गेटिंग अप मध्ये किती गॅप पडतो याची. रात्री आपण आपल्या मोबाईलला किंवा अलार्म क्लॉकला सांगतो की सकाळी मला 6 वाजता उठव, मला उद्यापासून काहीतरी करायचंय, व्हॉट एव्हर वी डिसाईड. सकाळी 6चा अलार्म लागतो, तो बिचारा वाजतो हुकुमाप्रमाणे तुमच्याच, परंतु मग मन म्हणतं जा, बंद करतं, स्नूज बटन दाबतं, 20 मिनिटांनी परत ते वाजतं, परत स्नूज बटन दाबतो. उद्यापासून आपण करू असं करून आपण ठरवतो. जेव्हा उठतो त्यानंतर मग आपण वृत्तपत्राच्या अनेकदा त्यात खूप निगेटिव्ह बातम्या असतात, त्या अतकपासून इतिपर्यंत त्यातल्या अनेक आपल्या बिलकुल कामाच्या नसतात, त्यात आपला किती वेळ जातो माहित नाही. एक्झरसाइजला आपण वेळ देतो की नाही रोज सकाळी नियमितपणे. आणि किमान म्हात्र्या राचा प्रोग्राम झाल्यानंतर मी फार रेग्युलरली ते पाळलं.
त्यांनी फार सुंदर सांगितलं की हे शरीर, हे देवाने सुंदर अशी भेट तुम्हाला दिली आहे आणि ती भेटला तुम्ही किती रिस्पेक्टफुली वागवता, किती चांगलं त्याच्यात टाकता, त्या शरीरामध्ये काय खाता, काय पिता आणि कसा तुमचा दिवस घालवता, यावर ते शरीर तुम्हाला साथ देतं. ते शरीर स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. ते शरीर म्हणतं तुम्ही रोज किमान 1 तास सकाळी माझी काळजी घ्या किंवा संध्याकाळी माझी काळजी घ्या, राहिलेले 23 तास मी तुमची काळजी घेईल असं आपल्याला सांगत असतं. पण तो 1 तास आपल्याला शरीराला देता येत नाही अनेकदा आणि मग गोष्टी बिघडायला लागतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देणाऱ्या या शरीराला आपण रोज 1 तास तरी देऊ शकू का? देऊ शकू? मग कधीपासून? येतोय 1 जानेवारी येतोय जवळ, त्यामुळे आम्ही नवीन वर्षाला निश्चय करूया आणि तेव्हापासून करू. नाही मित्र, त्या कार्यक्रमात आम्हाला सांगितलं आजपासून. आता घरी जाताना कोणी तुम्ही 2 व्हीलरवर आला असाल तर थोड्या वेळ शेवटचा अर्धा किलोमीटर हातात गाडी घेऊन चला. घराच्या जवळ पोहोचल्यावर 4 राऊंड घराला मारा असं आम्हाला तिथे सांगितलं. आणि पुढे असंही सांगितलं की जर हे नाहीच जमलं काही तर सोपं आहे, घरी गेल्यावर डिनर करू नका. आता मी हे आज सांगणार नाही कारण तुम्ही म्हणाल त्यातही काही जण करून घेतलं राजेश भाऊ आणि काही लोकांचं जेवणाचं बिल वाचवलं. परंतु इतक्या इंटेन्सली तिथे सांगितलं गेलं की लिटरली घरी जाताना आम्ही गाडीतून आधी उतरलो आणि पायी पायी घरी गेलो आणि निश्चय केला की येस, ही इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांनी सांगितलं की दिवसातून 1 तास इन्व्हेस्टमेंट करा, 1 रुपया टाकला की 23 रुपये त्याच दिवशी परत मिळतात. शरीर तुम्हाला 23 तास चांगली सर्व्हिस देतं. इतकी हाय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कुठे नाही आणि हा फॉर्म्युला फार पटकन समजतो मलाही, त्यामुळे तो लिटरली फॉलो झाला. त्यानंतर अनेक अर्थाने त्याने सांगितलं अब्युजिंग दिस बॉडी इज अब्युजिंग द गॉड. तुम्ही जेव्हा भेटीचा अपमान करता तेव्हा तो अपमान भेटकर्त्याचा असतो, देवाचा असतो. या देवाने दिलेल्या शरीराची काळजी नुसत्या व्यायामाने नाही, प्रत्येक गोष्टीने, आपल्या दिवसातल्या वेगवेगळ्या कृतीने आपण करायला पाहिजे. मला आठवतं आमचे एक सर आहेत, स्ट्रॉंग व्यक्तिमत्व होतं, दणकट शरीर आहे, पण मस्तीत राहणं म्हणजे मस्त खाणं आणि मस्त पिणं असा फॉर्म्युला ठेवला. आज लिव्हर खराब, किडनी खराब, खूप स्ट्रॉंग आहे, परंतु खूप लेट झालेला असतो जेव्हा हे रिअलाइज होतं. मित्रांनो, आपला बेस्ट टाइम आहे सकाळचा. सकाळी 1 तास जर आपण लवकर उठलो, सुरुवातीला काही दिवस त्रास होईल, असं वाटेल 1 तास लवकर उठायला सांगतात आम्हाला, कामावर झोप यायला लागते. काही नाही, बॉडीचा क्लॉक सेट व्हायला 21 दिवस लागतात. आपण जर 21 दिवस नियमाने हे केलं तर आपोआप बॉडी क्लॉक सेट होते आणि आपण सहज सकाळी करू शकतो. अनेक पर्याय आपल्या इथे उपलब्ध आहेत. संजू भाऊंनी कॉलेजचा परिसर खूप सुंदर केला आहे, त्या परिसरात जाणारे लोक तिथे वॉकला जाऊ शकतात. गंगामाई आहे, हेल्थ क्लब आहे, इथेही आपल्या काही स्टाफचे सहकारी रोज नियमितपणे येत असतात. हा सहज विषय लिहिता लिहिता विचारलं आणि मग स्टाफला आपण क्लबमध्ये 50% सवलत देतो. उद्यापासून आपण ती 75% करू, परंतु कुठेतरी ती संख्या वाढली पाहिजे, बाहेरही वाढली पाहिजे आणि क्लबवरची वाढली पाहिजे. जिथे तुम्हाला आवडेल तिथे हे करा, परंतु शरीराला 1 तास आपल्याला द्यायलाच पाहिजे. असे वेगवेगळे चॉईस. हा दिवसातला सकाळचा पहिला चॉईस आहे की उठून व्यायामाला जायचं की लोळत पळायचं. वेगवेगळे चॉईस जे काही येत राहतात त्यात आपण काय निवडतो? आपण कामावर असताना चॅलेंज स्वीकारतो की त्यापासून दूर पळतो? आपण जबाबदाऱ्या होऊन घेतो की कोणी देत असेल तर हळूच बाजूला सरकतो? आपण कामाच्या मधल्या सुट्टीत कॅन्टीनमध्येही प्रॉडक्टिव्ह चर्चा करतो की आपल्या त्या चर्चेत पीटी पार्टी असते? पीटी पार्टी म्हणजे जशी लेडीजची किटी पार्टी फेमस आहे तशी पीटी पार्टी. पीटी पार्टी म्हणजे बस त्याने हे करायला पाहिजे, हे आपल्याकडे होतच नाही, मोदींनी असं केलं असतं तर बरं झालं असतं, त्यांनी असं नाही बोलायला पाहिजे. ह्या चर्चा करतो की आपण काय करू शकू, माझ्यापासून मी काय करू शकेन याची चर्चा करतो. हा चॉईस आपला असतो. सुधारण्याची आपण तळमळ ठेवतो की दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची नुसती मळमळ राहते आपल्यामध्ये. आपण सोल्युशन शोधतोय की आपण प्रॉब्लेम बनतोय? आपण पॉझिटिव्हिटी स्वीकारतो की अनेकदा निगेटिव्हिटीच्या
आहारी जातो, आपल्या भोवतालचे मित्रही आपण पॉझिटिव्हिटी असणारे ठेवतो की निगेटिव्हिटी वाढवणारे ठेवतो. संध्याकाळी घरी गेल्यावर आपण टीव्हीवरही काय पाहतो, मग एकता कपूर सारख्या डायरेक्टरचा शो पाहतो की जो एकता जोडण्याऐवजी एकता तोडत राहतो, फॅमिलीतल्या वेगवेगळ्या लोकांविषयी एकमेकांविषयी संशय निर्माण करत राहतो आणि कारस्थाने वाढवणारेच सगळे त्याच्यात पात्र दाखवले जातात. ते पाहतो, अनावश्यक बातम्या पाहतो की काहीतरी प्रोडक्टिव्ह पाहतो. काय चॉईस आपण निवडतो यावर आपली सगळी वाटचाल असते. चॉईस आणि चेंजेस विषयी पण मी वेळोवेळी अनेकदा बोललोय की काय चेंजेस आपण स्वीकारतो. गुड टू बेटरचा जर्नी आपला कायम चालू आहे की नाही. भूतकाळात जगून फार उपयोग होत नाही. दिवाळी स्नेहमिलन आहे. दिवाळीला जसं आपण डस्टिंग करतो, घरी सगळं साफ करतो, जुनं काढतो ऑफिसमधलंही, पण ही प्रक्रिया सातत्याने पाहिजे. आणि भूतकाळात आपल्या मनातही काही गोष्टी आपण साचवलेल्या असतात. तो 2 वर्ष आधी मला असं बोलला होता, तिने माझं असं बिघडवलं होतं, आणि या गोष्टीने अनेकदा मनात कचरा साचतो. तो आपण 5S सारखा वेळोवेळी साफ करतो की नाही. कालपर्यंत आपण काय करत राहिलो त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. भूतकाळात काय झालंय त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. इथून पुढची वाटचाल आपण कशी करतो तीच महत्वाची आहे. लाईफमध्ये रिवाइंड बटन नसतंच. बोध घ्यायचा मागच्या घटनांमधून आणि पुढे चालत राहायचं. येस्टरडे इज ओव्हर. फ्रॉम देअर टू हिअर हॅज नो रिलेव्हन्स. फ्रॉम हिअर टू वेअर अँड हाऊ हा सगळ्यात महत्वाचा सातत्याने प्रश्न आपल्या समोर राहिला पाहिजे. टॅट हे म्हात्र्या राचा जो प्रोग्राम होता, टॅटचा अर्थ होता धिस अँड दॅट, म्हणजे तुम्हाला हेही करता येतं आणि तेही करता येतं. त्यांनी अनेक ठिकाणी असे बॅलन्सेस दाखवले की तुम्हाला स्पिरिच्युअलिटी आणि मटेरियलिझम हे सोबत सोबत कसं करता येईल. आध्यात्मिकही तुम्ही राहू शकता आणि भौतिकही राहू शकता. हे आलं म्हणजे ते दूर जाणं असं मुळीच नाही. त्यांनी अनेक उदाहरणही दिली की कोणत्या अशा आध्यात्मिक संस्था आहेत त्या ज्या भौतिकदृष्ट्या गरीब आहेत असं दाखवून द्या. म्हणजे व्हॅटिकॅन ही ख्रिश्चन लोकांची असेल, तिरुपती बालाजी आपली असेल, वैष्णोदेवी असेल, साईबाबा असतील, कोणत्याही संस्था गरीब नाहीये. स्पिरिच्युअलिटी आणि मटेरियलिझम किंवा भौतिकता हे सोबत जाऊ शकतं, या प्रकारचा त्यांचा हा होता. आणि त्यानंतर मागच्या महिन्यात मला त्या स्पिरिच्युअलिटी आणि भौतिकता किंवा मॅनेजमेंट लेसन्स हे पाहण्याचा एक कोइंबतूरला योग आला. DNA ऑफ सक्सेस किंवा इन्साइट हा त्या प्रोग्रामचा 3 दिवसाचा अत्यंत इंटेन्स प्रोग्राम होता. रोज सकाळी 6 वाजता आवरून योगासनाला जायचं, 1.5 तास योगा आणि प्राणायाम करून, आणि त्यानंतर वेगवेगळे मॅनेजमेंट गुरु त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचे दिवसभर सेशन नंतर ग्रुप डिस्कशन्स, वेगवेगळ्या 20-20 लोकांच्या टेबला मागे एक कोऑर्डिनेटर, आणि तो कोऑर्डिनेटरही कोणत्या तरी इंडस्ट्रीतला लिडिंग माणूस. अशी खूप चांगली टीम होती. आणि तिथे आलेल्या काही लोकांचे विचार तुमच्याबरोबर आजच्या निमित्ताने शेअर करावेसे वाटतात. पुन्हा एकदा मला एक विद्यार्थी दशेत गेल्यासारखं वाटलं. या दोन्ही प्रोग्राममध्ये ज्या मी नोट्स घेतल्या जवळजवळ 100 पानाच्या, त्यातल्या काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतो. तिथे आले होते नारायण मूर्ती, ज्यांचं लेक्चर आम्हाला ऐकायला मिळालं. इन्फोसिस कंपनीचे तुम्हाला माहीत आहे, कंपनी किती मोठी झालेली आहे. त्याचे फाउंडर. प्रचंड उत्सुकता होती त्यांना पाहण्याची, त्यांना ऐकण्याची. त्यांनी सुरुवातच केली. एका शिक्षकाचा मी मुलगा आहे. 8 भावांपैकी, 8 भाऊ बहिणींपैकी एक. वडिलांच्या पगारात कसं आम्ही चालवायचो, घरी कसं राहायचो आनंदात. परंतु आम्हाला वडिलांकडून शिकायला मिळालं हे वेळेवर काम करणं, त्यांची शिस्त आणि एक आदरभाव. आईकडनं शिकायला मिळालं त्यागाची भूमिका आईची, शेअरिंगची सवय, आणि शिक्षकांकडनं शिकायला मिळाली नीतिमत्ता. त्यांनी काही उदाहरणही दिली की आमच्या शाळेला एक केमिस्ट्रीचा शिक्षक होता आणि लॅबमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये एखादा चमचा मीठ टाकतानाही तो किती काळजी घ्यायचा, एकही कण बाहेर सांडणार नाही. कोणीतरी चिडवलं एकदा तर त्यांनी सांगितलं ही संस्थेची प्रॉपर्टी आहे, तू माझ्या घरी येऊन पाहिजे पिशवीभर मीठ ने, परंतु इथलं मीठ वाया गेलेलं मला चालणार नाही. आणि नारायण मूर्तीने सांगितले माझ्या मनावर इतकं कोरलं गेलं ते आजपर्यंत माझ्या मनात आहे. आणि त्यामुळे देशासाठी, संस्थेसाठी, लोकांसाठी ते जे काम करतायत, IIT, IIM या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. आणि मातृभूमीच्या ओढ्याने फॉरेनची नोकरी सोडून परत आलेला नारायण
अमृतसरच्या रेल्वे स्टेशनवर झोपत असे फलाटावर. तिथे फ्री लंच म्हणजे कुठेतरी लंगर पंजाबी लोकांचं चालायचं किंवा कुठे अन्नछत्र चालायचं, तिथे जेवायचं. आणि त्या परिश्रमातून त्यांनी काम चालू केलं आणि आज जी त्यांनी कंपनी उभारली आहे, त्यांनी अनेकांना वेल्थ क्रिएशन करून श्रीमंत केलंय. त्यांनी हायरिंगचे काही क्रायटेरिया सांगितले की काय हायरिंगचे आम्ही क्रायटेरिया वापरतो. सगळ्यात पहिला क्रायटेरिया कॉम्पिटन्सी, म्हणजे कामाचं नॉलेज आहे की नाही, जे काम त्याला दिलं जाणार आहे त्या विषयाचं कामाचं नॉलेज आहे की नाही. दुसरं आहे कॅरेक्टर, त्याचं कॅरेक्टर काय आहे त्या व्यक्तीचं, हेही आम्ही पाहतो. आणि तिसरं कमिटमेंट आणि डेव्होशन किती आहे कामाच्या प्रती. या 3 मुख्य गोष्टी पाहतो. हायरिंगच्या वेळेस कॉम्पिटन्सीला अधिक जोर दिला जातो, पण हायरिंग झाल्यानंतर मात्र कॅरेक्टरला अधिक जोर दिला जातो. आणि कधी कधी आम्हाला जर असं वाटलं की कुठे काही गडबड करणारा माणूस आहे, कॅरेक्टरला कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालंय, तर मग किती नुकसान झालं आणि किती चांगल्या कॉम्पिटन्सीचा माणूस असला तरी आम्ही तो कमी केलेला आहे. याचे उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. त्यांच्यातला एक मोठी व्यक्ती आणि खूप नुकसान झालं कंपनीचं, त्यामुळे शेअरही गडगडला होता, परंतु नो कॉम्प्रोमाइज हे त्यांनी ठरवून केलं होतं. त्यांनी कंपनीचं व्हिजन सांगितलं, टू बी ग्लोबली रिस्पेक्टेड कॉर्पोरेशन. त्याच्या पुढेही आहे काही गोष्टी, परंतु सगळ्यात महत्वाचं टू बी ग्लोबली रिस्पेक्टेड कॉर्पोरेशन. जगभरात आदराने नाव घ्यावं लागावं, या कंपनीचं आदराने या कंपनीकडे सगळ्यांनी पाहावं, अशी व्हिजन आम्ही आधीपासून ठेवली. मच लार्जर व्हिजन दॅन पर्सनल ॲम्बिशन. पर्सनल ॲम्बिशन नाही, एक रिस्पेक्टफुल कंपनी वर्ल्डच्या नकाशावर मला बनवायची, हे माझं व्हिजन आहे. आणि मिशन टू अचीव्ह ऑब्जेक्टिव्ह in an environment of fairness, honesty and courtesy towards clients, employees, vendors and society. हे क्लिअर मिशन होतं. त्यांना कोणीतरी इंटरव्ह्यू सारखा त्यांचा प्रश्नोत्तरात तो सगळा 2 तासाचा सेशन झाला. तुम्हाला काय म्हणून ओळखलं जायला आवडेल असं त्यांना विचारलं. त्यांनी उत्तर दिलं, मला काही चांगला माणूस म्हणून ओळखलं जाणं फार आवडणार नाही. शॉक वाटला सगळ्या ऐकणाऱ्यांना. चांगल्या माणसापेक्षा जास्त जरुरी आहे म्हणे की मला एक फेअर मॅन म्हणजे न्याय्य माणूस म्हणून ओळखलं जावं, नुसता चांगला माणूस म्हणून नाही. नुसतं गुडी गुडी वातावरण चालणार नाही. अत्यंत डिसिप्लिन वाले आहेत नारायणजी मूर्ती. आजही साधी त्यांची राहणी, त्यांच्या त्या साध्या सूटमध्ये ते आले होते त्या ठिकाणी आणि उठून त्यांचे चरणस्पर्श करावे इतका सुंदर त्यांचा तो इंटरव्ह्यू झाला. त्यांनी सांगितलं की गुडी गुडी नाही, फेअर. इन गॉड वी ट्रस्ट, बट ऑन टेबल वेन वी डिस्कस देर मस्ट बी फॅक्ट्स अँड डेटा. हे तुम्ही दाखवून द्या आणि मग न्याय माझी भूमिका पहा, ही त्यांची भूमिका होती. इन्फोसिसला कसं स्केलअप केलं याचा काही फॉर्म्युला त्यांनी सांगितला. स्केलअप म्हणजे कसं त्यांचा विस्तार अत्यंत वेगाने वाढवला, त्याचे काही मंत्र त्यांनी सांगितले. आता गिरीश भाऊंनी इथे वेगवेगळे मंत्र सांगितले लिडरशिपचे. यूज ऑफ टेक्नॉलॉजी. इतकी मोठी टीम साईज आहे आज, 1,87,976 ही स्टाफची संख्या आहे इन्फोसिसची. त्यांच्याबरोबर कम्युनिकेशनचं मेकॅनिझम, ऑनलाईन ट्रेनिंगचं मेकॅनिझम, प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर. दुसरा प्रोसेस आणि सिस्टीम, याच्यात सगळ्यात जास्त भर दिला. व्यक्तीपेक्षा प्रोसेस आणि सिस्टीमवर इम्प्रूव्हमेंट करा, स्टँडर्डायझेशन करा, डिसिप्लिन ठेवा, क्रिएटिव्हिटीला रूम ठेवून म्हणजे काहीतरी नवीन नवीन करण्याची संधी आपल्याला देऊन, पण सोबत सोबत सिस्टीमवर प्रचंड भर देत त्यांनी स्केलअप केला. प्रॉफिट्स यावरही फोकस ठेवला. देर हॅज टू बी इनफ कॅश फ्लो फॉर इन्व्हेस्टमेंट इन टेक्नॉलॉजी, इन्व्हेस्टमेंट इन पीपल, इन्व्हेस्टमेंट इन प्रोसेसेस, डायव्हर्सिफिकेशन. या सगळ्या गोष्टींसाठी प्रॉफिटही जरुरी आहे. पॅशनेट टीमचा पॅशन कायम टॉप लेवलला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. आणि त्यातला क्रिटिकल मास म्हणजे काही लोक जे एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स कंटिन्युअस बेसिसवर करतात त्यावर अधिक फोकस ठेवून पॅशनेट टीम अधिक कशी आणि त्यांचा तो संसर्ग इतरांना कसा होईल याची आम्ही काळजी घेतो, हे त्यांनी सांगितलं. आणि वेळोवेळी जिथे संधी मिळेल तिथे रिएनर्जाइज द टीम, कीप रिवाइजिंग द गोल, कीप बिल्डिंग न्यू स्टॅमिना फॉर अचिव्हिंग न्यू गोल, या त्यांनी गोष्टी सांगितल्या. आणि त्यांनी एक मोठा अजूनही सांगितला की इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटसाठी फीडबॅक अत्यंत महत्त्वाचा आम्ही समजतो. बी अ लर्नर ऑलवेज.
एखादा ज्युनियर माणूसही तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगू शकतो. त्याचा फीडबॅक घेत राहा, तो पॉझिटिव्हली घ्या. तिथे आपला इगो बाजूला ठेवा, आपला एक्सपिरियन्स बाजूला ठेवा. नवीन ज्युनियर किती नवा असला तरी नवीन गोष्टी शिकायला लावजू नका, इगोमध्ये येऊ देऊ नका. त्यांनी हे सांगितलं, माझं भाषण मी अजूनही लिहून नेतो सगळीकडे, फॅक्ट्स आणि डेटावर बोलायला मला आवडतं, हे त्यांनी सांगितलं. आणि एक एक्स्ट्रॉर्डिनरी व्यक्तीकडनं एक्स्ट्रॉर्डिनरी एनर्जी मिळायचा आनंद आला. त्यानंतर दुसरे होते तिथे पद्मश्री मिळवलेले आणि पद्मभूषण मिळालेले डॉक्टर देवी शेट्टी, नारायण हेल्थ या फाउंडेशनचे CEO. कर्नाटकच्या किन्नीगोली या छोट्याशा खेड्यात 9 मुलांमधला हाही 8वा मुलगा. जसे नारायण मूर्ती तसे 9 मुलातला 8वा मुलगा छोट्या खेड्यात आलेला. 5वीमध्ये त्याने कुठेतरी वाचलं की साऊथ आफ्रिकेला जगातला पहिला हार्ट ट्रान्सप्लांट झाला आणि तेव्हा त्याने ठरवलं की मला हार्ट सर्जन व्हायचं. मग MBBS झाले आणि कस्तुरबा मेडिकल कॉलेज मंगळूरून त्यांनी MD केलं. नंतर कलकत्त्याच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये जॉईन झालेत. 9 दिवसाच्या मुलीचं हार्ट सर्जरी त्यांनी केली. दॅट वॉज फर्स्ट सर्जरी इन इंडिया. इतक्या यंग वयात कोणाची केली गेली. नंतर मदर टेरेसांचं ऑपरेशन केलं. 2001 मध्ये त्यांना हे सारखं वाटायला लागलं की ट्रीटमेंट कॉमन मॅनला परवडत नाही, काहीतरी करायला पाहिजे हार्ट ट्रीटमेंटसाठी. आणि म्हणून बेंगलोरच्या जवळ नारायण हृदयालय हे हॉस्पिटल त्यांनी चालू केलं. नंतर कॉस्ट रिडक्शनचे अनेक प्रयोग त्यांनी केले. सेंट्रल AC सिस्टीम महागडी असते आणि त्याच्यातून इन्फेक्शनची भीती असते. त्यापेक्षा फ्रेश हवा, सूर्यप्रकाश हा सगळ्यात बेस्ट हिलर असतो. त्यामुळे सेंट्रल AC आमच्या हॉस्पिटलला आम्ही ठेवलं नाही. ते जेव्हा ऐकलं तेव्हा मला आठवण झाली, भाऊंना आपण रुबी हॉस्पिटलमध्ये जेव्हा बायपास झाला होता त्यांना इन्फेक्शन झालं, ते तिथल्या सेंट्रल AC सिस्टीम मधल्या डिफेक्टमुळे झालं होतं. हे मला तिथे त्यावेळेस आठवलं त्यांचं बोलणं ऐकताना. त्यांनी डिस्चार्ज नंतर घरच्याच व्यक्तीला त्या पेशंटची काळजी घेण्यासाठी काय काय करता येईल, ड्रेसिंग कसं करावं याची हॉस्पिटलमध्ये त्यांनी पूर्ण ट्रेनिंग दिलं त्या घरच्या लोकांना. त्यामुळे घरी गेलेला पेशंट जो 2-3 दिवसाने परत यावं लागायचं, महिना आता येत नाही. आणि हा कोर्स अधिक चांगला करण्यासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी बरोबर टायअप करून 4 तासाचा एक कोर्स डेव्हलप केला की जो घरच्या व्यक्तीला, नवऱ्याचं ऑपरेशन असेल तर बायकोला, बायकोचं असेल तर नवऱ्याला, वृद्ध असतील तर मुलांना, हे सगळं नीट शिकवलं जातं. खूप पेशंटच्या तक्रारी कमी झाल्यात. बेड सोर होऊ नये म्हणून आधीपासून पेशंटला त्याचं ट्रेनिंग. लिनियन, ज्याचं एक सर्जिकल गाऊन जे वापरलं जातं लिनियनचं, ते 5,000 रुपयाला यायचं आणि डिस्पोजेबल असायचं. ते एका ऑपरेशनला एकदा वापरलं जायचं, इन्फेक्शनची भीती नाही म्हणून, नसावी म्हणून. ते त्यांनी लोकल एका संस्थेकडनं डेव्हलप केलं. लिनियनच्या ऐवजी वेगळं फॅब्रिक जे लिनियनपेक्षा इन्फेक्शन कमी करू शकेल असं डेव्हलप केलं 850 रुपयाला. आणि या सूटची आता एक्सपोर्टची तयारी झाली आहे, कारण त्याला इंटरनॅशनल त्यांनी स्टँडर्डाइज करून घेतलं आहे. गरीब घरचा मुलगा हा जास्त मेहनती असतो. तो जास्त मेहनत करून दिवसात 12 ते 18 तास सेवा देऊ शकतो. हा फरक त्यांना जेव्हा दिसला की कष्ट करायची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये जास्त आहे. वेस्ट बेंगालच्या 2000 मुलांना त्यांनी डॉक्टर बनवण्यासाठी ट्रेनिंग चालू केलं आहे. आणि त्या मुलांमधनं डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलला कसे मिळतील याची त्यांनी काळजी घेतली. गरीब मुलांना त्यांनी डॉक्टर बनवण्याचं ट्रेनिंग चालू केलं आहे. स्त्री ही जादा चांगली सेवा देऊ शकते आणि स्त्रीला जो काही पगार मिळतो तो नीट घरी जातो आणि घरच्या परिवारावरच खर्च होतो. म्हणून स्त्रियांना एम्प्लॉयमेंटला प्रायोरिटी द्यावी हे त्यांनी ठेवलं. जवळजवळ 90% स्त्रिया तिथे आहेत. नर्सिंगचं ट्रेनिंग लोकांना दिलं आणि गव्हर्नमेंटचे लॅक्युनाही पाहिले. 20-20 वर्ष काम करणारी नर्स एक पॅरासिटेमॉलही प्रिस्क्राईब करू शकत नाही असा गव्हर्नमेंटचा कायदा आहे. कायदा बदलण्यासाठी काय करता येईल. आज अनेक तालुक्यातून त्यांची ग्रामीण रुग्णालय आहेत. एकूण 57 रुग्णालय, 5600 ऑपरेशन बेड, 12,000 लोकांचा स्टाफ. डेली पडता पद्धत आहे, बिर्ला ग्रुपची जशी पडता पद्धत आहे, ओरॅकल आणि सॅप क्लाउडच्या मदतीने 57 रुग्णालयांचा डेली प्रॉफिट अँड लॉस त्यांच्या मोबाईल ॲपवर त्यांना समजतो असा टेक्नॉलॉजीचा वापर आहे. मायक्रो हेल्थ इन्शुरन्स कर्नाटकात 5 रुपये महिना घेऊन एका व्यक्तीचा इन्शुरन्स, 30 लाख शेतकरी त्याच्यात इन्शुरन्स केलाय त्यांनी. 800 प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यात कव्हर केल्यात. 446 वेगवेगळे हॉस्पिटल अटॅच झालेत. सरकारही जोडीला आलंय. आता वेगवेगळ्या सरकारांनी आता त्यांची योजना पाहून योजना जाहीर केल्या आहेत. देशातले 10% हार्टचे ऑपरेशन हे नारायण हॉस्पिटलमध्ये होतात
आता त्यांचा पब्लिक इश्यू काहीतरी 675 कोटीचा या महिन्यात येतोय. मिरॅक्युलस प्रोग्रेसिव्ह काम. डॉक्टर दीपक जैन म्हणून एक पर्सनॅलिटी, ते 2 दिवस पूर्ण आमच्या बरोबर होते. अमेरिकेच्या प्रसिद्ध केलॉग स्कूलचे 2001 ते 2009 वन ऑफ द टॉप मॅनेजमेंट स्कूल ऑफ अमेरिका. त्यांनी फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटचे तंत्र मंत्र केस स्टडीज इथे दाखवला. जेव्हा इथे 5 भाऊ हात धरून या नाटिकेत दाखवले. अनेक ठिकाणी आपण पाहतो की फॅमिली मिसमॅनेजमेंटमुळे प्रोग्रेसिव्ह ग्रुप खाली उतरलेले आहेत. त्याची त्यांनी खूप चांगले केस स्टडी आम्हाला सांगितले की सक्सेस काय, फेल्युअर काय, काय काळजी घ्यायला पाहिजे. मार्केटिंगमध्येही त्यांनी स्पर्धकाबरोबर अटॅक करण्यासाठी सँडविच थेअरी कशी वापरावी यासाठी फेडेक्स कुरिअरने काय केलं होतं, US पोस्ट ऑफिसला कशी टक्कर दिली, फार्मास्युटिकल कंपन्यांच्या काही गोष्टी, व्हॅल्यू क्रिएशन आणि व्हॅल्यू कॅप्चरचे तंत्र आणि मंत्र, फीडबॅकचं महत्त्वही त्यांनी पण फार महत्त्वाने सांगितलं. आणि त्यांनी सांगितलंय का फुटबॉल कोचचं नाव ते आता मला आठवत नाही, की तो फुटबॉल कोच त्यांच्यावरच फक्त ओरडतो जिथे त्याला काहीतरी पोटेन्शियल दिसतं. आय ओनली शाउट वेअर आय सी पोटेन्शियल. त्या खेळांवर मी ओरडतो की जिथे मला काहीतरी त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याची कॅपॅसिटी आहे हे माहीत असतं. त्यामुळे तुमच्यावर कोणी जर रागवत असेल तर तुम्ही त्यात तो रागवणारा आपल्यात पोटेन्शियल पाहतोय असं समजा. हा डॉक्टर दीपक जैनचा खूप चांगले मेसेजेस त्यांनी दिले. रोनी स्क्रूवाला हे तिथे आले होते, जे UTV सॉफ्टवेअरचे CEO आहे. अनेक यशस्वी बॉलिवूड फिल्म्स त्यांनी बनवल्या आहेत. टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली लोकांमध्ये रोनी स्क्रूवालाचं जगातल्या 100 प्रभावशाली लोकांमध्ये नाव आलं होतं. त्यांचं ड्रीम विथ युअर आय ओपन हे पुस्तक येतंय आता. त्यांनी ओपन कम्युनिकेशन आणि ट्रान्सपरन्सी कशी वाढवता येईल ऑर्गनायझेशनची यावर भर दिला. हायरिंग करताना आम्ही काळजी घेतो आणि हायरिंग नंतर 6 महिने वाटला नाही तर फायरिंगची पण आम्ही काळजी घेतो हे त्यांनी सांगितलं. एक्सपेरिमेंटेशनचं वातावरण कसं वाढवता येईल. इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी ही कुठेही किल होणार नाही. एखाद्या ठिकाणी चूक झाली तर झाली, परंतु इनोव्हेशन किल होणार नाही याची काळजी आम्ही कशी घेतो यावर त्यांनी माहिती दिली. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की जर घड्याळ 20 वर्ष मागे गेलं तर तुम्हाला काय होणं आवडलं असतं, तुम्ही काय केलं असतं. त्यांनी स्ट्रेट उत्तर दिलं की घड्याळ 20 वर्ष काय, 1 मिनिटही मागे जाऊ शकत नाही. त्यामुळे या जर तरला मी काही उत्तर देणार नाही. हायपोथेटिकल प्रश्नांना उत्तर देण्यात मजा नाही. त्यात वेळ घालवणे नको, भूतकाळात जाण्यात नको. या पद्धतीने आणि इव्हॅल्यू टॉप 10 परफॉर्मरला आम्ही कसं वर घेतो, बॉटम 10ला कसं फायर करतो. काही ठिकाणी त्यांनी फार स्ट्रॉंग जालिम उपाययोजना सांगितल्या त्यावरच्या. घाबरायचं कारण नाही, लगेच आपण सगळ्या इम्प्लिमेंट करत नाही, परंतु काय काय गोष्टी बाहेर चालतायत हे नक्की पाहायला मिळतं. पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी हे मोदीबागमध्ये जिथे मी राहतो तिथे 2 वर्ष राहिलेले आहेत, परंतु मी त्यांना कधी तिथे भेटलो नव्हतो. ते कार्यक्रमात एका टेबलचे कोऑर्डिनेटर म्हणून होते आणि त्यांचं स्पीच झालं की ड्रायव्हिंग डाऊन कॉस्ट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन क्वालिटी. कॉस्ट कमी करा पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज होऊ देऊ नका. त्यासाठी प्रोडक्टिव्हिटी, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट, मल्टिप्लाय बिझनेस, पर एम्प्लॉई बिझनेस आम्ही कॅल्क्युलेट करतो. पर पीस एक्सपेन्स आम्ही कसा कम्पेअर करतो की एका पीसला किती खर्च आला, कुठे आउटसोर्स करता येईल, कुठे इन हाऊस बनवायला पाहिजे, अशा काही गोष्टींचं त्यांनी सांगितलं. त्यांनी हे सांगितलं सोबत काही उदाहरणं मजेशीर दिली की चित्रपट तुम्हाला कधी चांगला वाटतो जेव्हा तुम्ही चित्रपटातही घड्याळ पाहत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं कामही कसं कधी चांगलं वाटतं की जेव्हा संध्याकाळी 5 ते 6 मध्ये तुम्ही 3-4 वेळा घड्याळ पाहत नाही की आता अजून नाही 6 वाजले. कधी कधी मी पाहतो ऑफिसमध्ये आपले काही सहकारी 5:30 वाजता असं सगळं आवरून, अगदी बाथरूम पण आवरून तयार असतात की पटकन पंचिंग मशीनवर लाईनमध्ये पहिला नंबर माझा पाहिजे. कारण 5 मिनिट उशिरा गेलं तर ते पंचिंग मशीन फ्री असतं, परंतु फास्ट लाईन कशी होईल हा मला त्यांनी जेव्हा ते चित्रपटाचं उदाहरण सांगितलं तेव्हा मला प्रसंग आठवला. हा सगळा अजूनही बरेच लोक होते. मी प्रत्येकाचा आता काळ आपल्याकडे वेळ कमी आहे, सगळ्यांना भूके लागली असेल, पण हा जो प्रयोग ठेवला होता हा तिथले सद्गुरू जग्गी वासुदेव, ही सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टर असणारी मैसूरमधली एक व्यक्ती, आणि त्यांनी मोटरसायकलवर भारतभर प्रवास केला आणि नंतर त्यांना वाटलं की ह्यापेक्षा मला इतर गोष्टींमध्ये आनंद. खूप जबरदस्त व्यक्तिमत्व होतं
आणि त्यांच्या सेंटरमध्ये हा सगळा कार्यक्रम होता, ईशा सेंटर. ते स्वतः रोज फक्त 3 ते 4 तास झोपतात, 17 ते 18 तास अत्यंत एनर्जीने, आनंदात, फुल 100% इंटेन्सिटीने काम करतात. एक योगी मिस्टिक, एक विजनरी, जगभरात अनेक ठिकाणी त्यांचे सेंटर आहेत, अनेक ठिकाणी प्रवास करत राहतात. तिथला तो 150 एकरचा सुंदर कॅम्पसमध्ये एक छान शाळा, तिथले विद्यार्थी आम्ही एनर्जेटिक पाहिलेत. अनेक शाळांमधून त्यांनी वेगवेगळे प्रकल्प राबवलेत. 11 कोटी झाडे लावायचा संकल्प केला आहे. नुसते बी रोवायचे नाही, प्लांट्स डायरेक्ट लावायचे, आणि त्यातले 1 कोटी पूर्ण केलेत. लिम्का बुक रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आहे. तामिळनाडू हे एकमेव स्टेट आहे असं सांगण्यात आलं की जिथे ग्रीन कल्टिवेशन वाढलंय, बाकी सगळ्या स्टेटमध्ये कुठे कुठे कमी झालंय. आणि त्यात त्यांच्या 1 कोटी झाडांची मोठी, त्यांनी शाळांमधनं प्रोजेक्ट राबवलाय की कशा शाळांमध्ये नर्सरी करता येतील आणि मुलांना कसं ते शिकवता येईल की झाड तुम्ही लावा, तुम्ही जगवा, तुम्ही वाढवा. आणि तिथूनच बालवयातूनच, जसं संजूभाऊ बाल संस्कारांवर महत्त्व देतात तसं तिथेही त्या वयात मुलांवर संस्कार व्हावे यावर खूप महत्त्व आहे. 800हून जास्त व्हॉलेंटियर त्या कॅम्पसमध्ये परदेशातून आलेले, इंजिनियर असलेले, डॉक्टर असलेले असे अनेक होते. सद्गुरूंना प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही वर्क, एकाने प्रश्न विचारला की आम्हाला कायम काम हा प्रश्न पडतो. सगळे तिथले टॉप इंडस्ट्रियलिस्ट तिथे आलेले होते. वर्क आणि लाईफ याचा बॅलन्स कसा करायचा हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सद्गुरूंचं उत्तर होतं की इफ युअर वर्क इज नॉट युअर लाईफ, चेंज द वर्क, डोंट डू दॅट वर्क. त्या वर्कमध्येच लाईफ वाटलं पाहिजे. बॅलन्स कसला करताय? मी माझं बदललं म्हणे. मला असं वाटत होतं कॉन्ट्रॅक्टरमध्ये मजा नाही, कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये मी लाईन बदलली माझी. बट युअर वर्क शुड बी युअर लाईफ. कामात जर राम वाटत नसेल तर त्याचा उपयोग नाही. ते काम तुम्ही बदला. त्यांनी शब्दप्रयोगही सांगितले की किती चुकीचे आपण वापरतो. बालवयात स्टडी हार्ड स्टडी करतो, हार्ड वर्क करतो. वर्कलोड, कॉलेजमध्ये किती प्रोफेसरांचा वर्कलोड आहे. असा हा वर्क हा कधी लोड नसतो आणि हे कधी हार्ड नसतं. हा जर प्लेजर असला तर फार सहजतेने 17-18 तास मी काम करू शकतो. कामात जर आनंद असला तर जीवन आनंददायी बनतं, कारण की जीवनातला खूप महत्वाचा मेजॉरिटी भाग हा कामावर जात असतो. त्यांना हा प्रश्न विचारला एकाने की मला कायम हा त्रास होतो की माझा बॉस सांगतो कामावर थांबा, जास्त काम करा, आणि घरी माझी बायको सांगते लवकर घरी या, फॅमिलीला वेळ द्या. माझी कायम पंचायत होते, मी काय करायला पाहिजे. असे वेगवेगळे प्रश्न विचारले जायचे. सद्गुरूंनी उत्तर दिलं, भाग्यवान आहात तुम्ही की तुमच्याकडनं लोक अपेक्षा ठेवतात. बॉसही अपेक्षा ठेवतो की तुम्ही चांगलं काम करू शकता, म्हणून तुम्हाला तो सांगतोय की थांब, अधिक काम कर, वेगळं काहीतरी कर. आणि बायकोलाही वाटतं की परिवाराबरोबर तुम्ही वेळ द्यायला पाहिजे, चांगली पर्सनॅलिटी आहात. नाहीतर अनेक होपलेस केसेस असतात की दोघांना वाटतं की हा इथून लवकर जावा, घरी लवकर येऊ नये. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला दुर्दैवी समजू नका, भाग्यवान समजा. कारण असं होत नसेल तर पंचायत आहे, असं होत असेल हे भाग्याचं लक्षण आहे. एकदम वेगळा थॉट प्रोसेस त्यांच्या उत्तरात असायची. जीवनात ते म्हणे तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकणार नाही, मी पण सगळ्यांना खुश करू शकत नाही. इथे आश्रमात अनेक लोक येतात, त्यांना माझा अधिक वेळ हवा असतो, पर्सनली माझ्याशी बोलावं अशी अपेक्षा असते, मी नाही करू शकत. परंतु मी जे काही करतो ते अत्यंत मनापासून करतो, बॉटम ऑफ हार्ट करतो, पॅशनेट होऊन करतो. त्यामुळे मी त्याच्याविषयी समाधानी आहे. तुम्ही दोन्ही फ्रंटवर 100% जे काही करता तेव्हा तिथे 100% करा, पॅशनेट होऊन करा. जसं एखादा खेळ खेळतो, क्रिकेटचा खेळ असेल किंवा व्हॉलीबॉलचा खेळ असेल, तो काय पॅशनेट होऊन खेळतो की ही मॅच म्हणजे माझी शेवटची मॅच आहे, ह्या पद्धतीने तो खेळत असतो. ही जिद्द तुमच्या प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे. मग तुम्ही परिवाराबरोबर असा, तुम्ही कामावर असा, ती क्षमता तुम्ही पूर्णत्वाने वापरा. ती कामाची जागा असो की सामाजिक काम असो की पारिवारिक कार्य असो, तुमच्या कक्षा रुंदावत राहा, क्षमता वाढवत राहा, 100% देत राहा. तुम्ही 100% द्या आणि मग कोणाला काय वाटतंय याची फार चिंता करू नका. हा स्पष्ट उत्तर आणि फार सुंदर उत्तर त्यांनी दिलं. म्हात्र्यांनी पुण्यातही कामाच्या बाबतीत असंच काही सांगितलं होतं की कामाशिवाय राम नाही. कामातूनच आपली अनेक स्वप्न पुरी होतात. अनेक स्वप्न अगदी सुरुवातीपासूनची, कामाला लागण्यापासूनच. लग्नाचा जोडीदार पाहिजे असेल तरी काम पाहिजे असतं. काम नसलं तर प्रेयसी मिळते, ती आय लव्ह यू म्हणते,
परंतु जोवर काम मिळत नाही, नोकरी मिळत नाही, तोवर छोकरी मिळत नाही, लग्न होत नाही. बायको पाहिजे असेल तर काम पाहिजे, अशी प्रत्येक ठिकाणी काम पाहिजे असेल. नेहमी मनाचं नाही सांगत आहे, आजच्या संध्यानंदचं सांगतोय. आजच्या संध्यानंद सहज वाचला आणि त्यात लिटरली हे वाक्य लिहिलंय, माणसाच्या जीवनात अधिक महत्वाचं काय. एकदम हेडलाईनच आहे, मिळेल ते काम आवडून घ्या म्हणून. त्याचं काम की कौटुंबिक जीवन. आदर्शवादाप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर कौटुंबिक जीवनाला कौल देईल, परंतु वास्तववादाप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर निर्विवादपणे कामाला प्राधान्य देईल. कारण कामामुळे माणसाच्या पोटपाण्याची गरज तर भागत असते, शिवाय त्याच्या बुद्धीचं चीज कामामुळे होतं, त्याचं कर्तृत्व त्याच्या कामातून सिद्ध होतं, त्यातून त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात समाजात मानमरात प्रतिष्ठा मिळत असते. कामातून मिळालेल्या पैशातून माणूस कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतो, कुटुंबाबरोबर आरामशीर उच्च दर्जाचे राहणीमान उपभोगू घेऊ शकतो. आणि पुढे त्यांनी प्रेमविवाह आणि बायकोविषयी सांगितलं, जे आता तुम्हाला मी सांगितलं. आणि मग महात्राने फार सुंदर सांगितलं की तुम्हाला कामावर जायचा कंटाळा येतो का. साई भक्तांना गुरुवार प्रिय आहे, मारुती भक्तांना शनिवार प्रिय आहे, मुस्लिमांना शुक्रवार प्रिय आहे, ख्रिश्चनांना रविवार असेल. हे सगळे त्यांचे पवित्र वार आहेत. परंतु तुम्ही जर कामावर असाल तर तुमचा पवित्र वार पाहिजे सुट्टीनंतरचा पहिला दिवस, रविवार असो की सोमवार असो. सुट्टीनंतरचा कामावरचा पहिला दिवस हा आपल्यासाठी पवित्र दिवस बनला पाहिजे. लेट मंडे बी माय होली डे, हे खूप स्ट्रॉंगली त्यांनी सांगितलं. युट्यूबवरही त्यांचं खूप त्याच्यावर छान लेक्चर आहे, LNT मध्ये दिलेलं. त्यांनी असं तसं उदाहरण दिलं की मुलांना शाळेत द्यायचा कंटाळा येतो, ते ठीक आहे, त्यांचं बालवय आपण समजू शकतो. परंतु मोठ्यांचं काय. एक आई मुलाला उठवत असते, उठ तुला उशीर होतोय, शिक्षक शाळेत आलेत, उठ. मुलगा विचारतो 2 कारणे सांगा मला. आई, मी का उठावं याची 2 कारणे सांग. आई सांगते, अरे पहिलं कारण की शाळेची वेळ झालीये, शाळा चालू झालीये, तुला शाळेत जायला पाहिजे. आणि दुसरं कारण, तू शाळेचा हेडमास्टर आहे, जा वेळेवर जा, उठ बाळा. आपली परिस्थिती आहे का हे सोमवारी कामावर येताना अरे परत सोमवार आला, परत कामावर जायचंय का, अशी परिस्थिती आहे की सोमवारी उत्साहात आणि नवीन संकल्पात आठवड्याची आपली सुरुवात होते. वर्क इज वर्शिप असं म्हणतो आपण, पण ते वर्शिप आपल्याला आपल्या कृतीत दिसतं का. फक्त प्रार्थना करून अभ्यासात मुलगा पास होणार नाही हे आपण मुलाला सांगतो, परंतु नियमिततेने आपण काय काय गोष्टी करतो की आपणही नियमित व्यायाम करणार नाही. मला सांगितल्याप्रमाणे देवाला प्रार्थना करू, चांगली हेल्थ दे. देव फुकट काहीच देत नाही, सगळ्या करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. या दोघांच्या या सेशन्समधनं खूप काही शिकायला मिळालं. खूप छान कार्यक्रम आहेत, तुमच्याबरोबर आज ते शेअर करावेसे वाटले. दोघांना संगमनेरला आणणं शक्य नाही, खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत दोघांचे, परंतु त्याच्या DVD आणि CD आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण आपल्या ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये आठवड्यातून किंवा महिन्यातून एखादा दिवस ठरवून या नक्की पाहूया आणि त्यावर ते पाहिल्यानंतर ग्रुप डिस्कशनही करूया. तुम्हाला कोणाला वाटलं त्यातल्या काही CD चांगल्या तर आपल्या मुलांसाठी तुम्ही साखीकडनं घेऊन जाऊ शकाल. परंतु खूप काही या 2 कार्यक्रमांमधून शिकायला मिळालं आणि शेअर करायला मिळालं. थोडंसं आपल्या उद्योग समूहावर येऊया. मंदीचं मी कायम बोलतच असतो सगळ्यांबरोबर, पण हे वर्ष एक्स्ट्राऑर्डिनरी मंदीचं आपल्याला जाणवत आहे. एप्रिल ते सप्टेंबरच्या फिगर आजच घोलपने ज्या मला मेलवर पाठवल्या, मागच्या वर्षी 9,64,308 पोते, यावर्षी 7,95,217 पोते. एप्रिल टू सप्टेंबरच्या फिगर आहेत, म्हणजे 17% डाऊन आहेत. एप्रिल टू सप्टेंबर मागच्या वर्षी आपलं 1000चं पॅकिंग होतं, यावर्षी आपलं 800चं पॅकिंग आहे. 1000चं पॅकिंग जर असतं आपलं 800च्या ऐवजी आणि पुढीचं ग्रॅमेज आपण 13वरनं 17वर नेलंय, तर ही डाऊनफॉल आपला 34%वर गेला असतं. 2004-2005 पासून आपण ग्रोथ बोनस कन्सिस्टंटली दिला. 2004-05 मध्ये जेव्हा चालू केला तेव्हा पुढीचं वजन 16 ग्रॅम होतं, आज ते आपलं 17 ग्रॅम आहे. म्हणजे फार मोठा फरक नाही. तेव्हा 1000चं पॅकिंग होतं, परंतु बाजारातली कंडिशन मंदी हे पाहून आणि त्या प्रॉडक्टची पोत्याची किंमत व्यवस्थित ठेवता यावी म्हणून आपण ते 800वर नेलं आणि आपण ठरवलं आता 1000 पोत्याची कंपॅरिझन आपण 800 पुढीच्या पोत्याशी करू ग्रोथ काउंट करताना. परंतु तशी पण या वर्षी येईल असं वाटत नाही. सातत्याने 3रं वर्ष खराब जाईल. परंतु जेव्हा मंदी असते किंवा जेव्हा संकट येतात, तुम्हाला काही लोकांना व्हॉट्सअपवरती
चेन्नईमध्ये आता जो हाहाकार झाला आणि लोकांनी प्रोएक्टिव्हली किती गोष्टी केल्या असे SMS आले असतील. सगळीकडे असं असतं की लेट्स डू अवर बेस्ट अँड देन ही विल डू द रेस्ट. जर आपण आपलं बेस्ट करत राहिलो तर तो निश्चित आपली साथ देतो. बट इफ वी डोंट डू अवर बेस्ट देन ही ऑल्सो टेक्स द रेस्ट. मग तोही काम करत नाही अशी परिस्थिती आहे. संवादमध्ये पण तो छान एक संग्रहित लेख छापलाय की कोणताही देव तुमच्यासाठी लढाई लढणार नाही, तुमची स्वप्ने तो फुकटात पूर्ण करणार नाही, तुम्ही जोवर संघर्ष करणार नाही तोवर काही होऊ शकत नाही. कृष्णही फक्त सारथ्याला येऊ शकतो, लढाई अर्जुनालाच लढावी लागणार आहे. त्यामुळे छान ओंकारनी, मुरारी, भालचंद्र, प्रवीण, सुनील यांनी सगळ्यांनी आज नॉर्मली ते एक भजन गातात, परंतु जरा ग्रोथचे आकडे सुधारायला पाहिजे म्हणून 5 वेगवेगळ्या देवांना आज त्यांनी पूर्ण, मग ते साईबाबा पण आले, हनुमानजी आले, ओंकार स्वरूप आलं, सगळ्यांना अडवलं. परंतु जोवर त्यात आता आपली जोड आपण देत नाही तोवर देव आपल्या साथीला येत नाही. कालची यशोगाथा खूप सुंदररीत्या इथे आली, परंतु पुढच्या वर्षीचं जर भाग 2 पाहायचा असेल तर आपल्याला भाग 2 पॉझिटिव्ह करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. प्रत्येक ठिकाणी मेहनत केल्याशिवाय काही होत नाही. कालचा तो किती सुपरस्टार असेल तरी त्याला त्याचा सुपरस्टार टिकवून राहायचं असेल तर 6 पॅकसाठी रोज जाऊन मेहनत करावी लागते. काय डान्सेस आवडतात, काय ट्रेंड चालू आहेत, शिकत राहावं लागतं तर तो सुपरस्टार राहू शकतो. तो किती सुपर प्लेअर असेल तरी त्याला सुनील गावस्कर असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल, क्रीजमधली प्रॅक्टिस चुकत नाही आणि क्रीजमध्ये प्रॅक्टिस केली तरच ते टिकू शकतात. नवीन नवीन स्ट्रोक, नवीन नवीन बॉलिंगच्या पद्धती या सगळ्या शिकाव्या लागतात. सॅमसंग कंपनीविषयी तुम्ही वाचलं असेल, पुढच्या वर्षी, आजच्याच पेपरला न्यूज आहे, पुढच्या वर्षी कदाचित सॅमसंग भारतातली 1 नंबरची मल्टीनॅशनल कंपनी होईल. कारण सातत्याने, फक्त 20 वर्ष जुनी कंपनी, कोरियन कंपनी आहे, पण पुढच्या वर्षी MNC मध्ये ITCला तिने मागे टाकलंय. आता फक्त मारुतीला क्रॉस करणं बाकी आहे. परंतु यावर्षी डबल डिजिटच्या ऐवजी सिंगल डिजिट ग्रोथ झाली आणि लगेच इतक्या उपाययोजना चालू केल्यात त्यांनी. कुठे खर्च कपात करता येईल, कुठे जरूर असेल मॅनपॉवर एक्स्ट्रा झाली आहे का, कुठे एफिशियन्सी वाढवता येईल, बिझनेस कुठे रिस्ट्रक्चर करता येतील. 10,000 रुपयाच्या फोनच्या आतमधला, कारण आजही सॅमसंगचा मेन बिझनेस हा मोबाईल फोनचा आहे 70%. त्यामुळे तिथे काय करता येईल, छोट्या फोनमध्ये म्हणजे नवीन फोन्समध्ये सॅमसंग पुढे आहे, परंतु 10,000च्या आतमधल्या फोनमध्ये इतर कंपन्या पुढे गेल्यामुळे ते मॉडेल्स कसे करता येतील, असं वेगवेगळं ब्रेनस्टॉर्मिंग चालू आहे जगात. म्हणजे भारतातली ती 1 नंबर MNC बनणार पुढच्या वर्षी हेही माहित आहे, परंतु थांबलेले नाही. काय करता येईल, सारखं काय करता येईल, असे काही प्रयोग त्यांनी चालू केलेत. इतर काही विषयांना सहज स्पर्श करतो. मध्ये काही स्टाफ सहकाऱ्यांना पत्र देण्यात आलं जे आनंदाने उत्सवमध्ये राहतात. भेटायला आले होते मला की आम्हाला आता 5-6 वर्ष झाली आहेत राहून आणि म्हणून पर्यायी व्यवस्था करावी असं पत्र आलंय. या सगळ्या गोष्टींमागे काही हेतू असतात. नवीन सहकाऱ्यांसाठी जागा करावी हा दुय्यम हेतू आहे. त्यासाठी आपल्याला नवीन गोष्टी क्रिएटही करता येतील. परंतु जुन्या सहकाऱ्यांनी एकदा इथे स्टेबल झालंय, आता वाटलंय 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, ग्रुप चांगला आहे, जमेल, आपलं डिवोर्सचं काही कारण नाहीये, तर निश्चितपणे तो संगमनेरमध्ये आपलं निवासस्थान बनवू शकतो. ज्या सहकाऱ्यांनी अशी निवासस्थानं बनवली आहेत, आधी अडचणीत बनवली, त्यावेळेसच्या पगारात चिमटा घ्यावा लागला त्यांना त्यांच्या कपातीसाठी. परंतु आज जर आपण पाहिलं तर एक चांगली ॲसेट की आता ती कदाचित बनू शकणार नाही असं त्यांना वाटेल आजच्याही पगारात, परंतु एक चांगली ॲसेट त्या लोकांची क्रिएट झाली आहे. किमान या पत्रांचा एक फायदा झाला. आज लगेच एक होम लोन सँक्शन करायला माझ्याकडे आलं ह्या लोकांपैकी, आणि तो स्वतःचं घर बनवतोय. ज्यांना शक्य, सगळ्यांना हे शक्य होणार नाही, त्यांनी काळजी करू नये. लगेच आपण काही ड्राईव्ह आउट करत नाही कोणाला, परंतु ही स्वप्न आपल्याला ठेवायला पाहिजे. ग्रुपमध्ये अनेक रूल आपण बनवतो, हे रूल पाळणं महत्वाचं आहे, होऊन पाळणं महत्वाचं आहे. जेवढा स्पीड आपल्याला घ्यायचा असेल आणि स्केलअप करायचं असेल तेवढा जास्त स्वतः होऊन नियम पाळणे, अनुशासन पाळणे. अनुशासनचा अर्थ हा नाही की कुठे काही चुकीचं होत असेल तर मी दाखवणार नाही, तो ते दाखवायलाच पाहिजे आपण, त्याविषयी लेखी सूचना पाठवा तुम्ही. परंतु आपल्याला ह्या डिसिप्लिन्स अधिकाधिक वाढवाव्या लागतील.
मोबाईल युसेजच्या बाबतीतही आपल्याला अधिक काळजी घ्यायला पाहिजे. कामावर जर मोबाईलचा वापर वाढत राहिला आणि त्यात आता व्हॉट्सअप पण या गोष्टीमुळे तो अधिक वाढत राहिला तर त्याचा आपला कामाचा फोकस डिस्टर्ब होतो. पुण्याच्या ऑफिसने आता प्रयोग केला, मोबाईल ज्यांचे कामाचे असतील त्यांनी लँडलाईनवर डायव्हर्ट करून ठेवावेत. तिथे मी फोन केला काल नितीन जाधवांना आणि तो म्हणे आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. हे केल्यामुळे माझा कामावरचा फोकस वाढला. जे अधूनमधून लक्ष जायचं, काही कामाचे नसायचे अनेकदा SMS किंवा व्हॉट्सअपचे मेसेज, परंतु याला फॉरवर्ड कर, त्याला फॉरवर्ड कर, दुसरं काहीतरी काम कर, नेटवर जा, हे सगळं बंद झालं. आणि तीच सिस्टीम आपल्याला संगमनेरला कशी करता येईल त्याच्यावर आपण लगेच इम्प्लिमेंटेशन करूया. ग्रोथ परत कशी आणता येईल यासाठी निश्चित प्रयत्न सगळ्यांचा, प्रत्येकाचा पाहिजे. आणि म्हणून आपण ग्रोथ बोनसची कन्सेप्ट जी लावली होती ती केवळ सेल्स पुरती ठेवली नाही. 3 वर्ष आधी आपल्याला आपण घेतलेलं बार्शी गोडाऊन की जसं ग्रोथ होईल तसं आपण एक सेंटर वाढवू असं आपण ठरवलं होतं, पण 3 वर्षात आपल्याला चालू करता आलं नाही. मागील वर्षी काहींना असं वाटलं की त्याच्या मागील वर्षीपेक्षा थोडासा सेल वाढलाय, मग ग्रोथ बोनस का नाही. परंतु आपण जेव्हा 100 वरनं 110 वर जातो आणि 10% वाढीचा ग्रोथ बोनस आपण दिलेला असतो, तेव्हा 110 वरनं पुढे जाण्याची आपली अपेक्षा असते. 110 वरनं आपण जर परत 102 वर आलो आणि परत 105 वर गेलो तर तो ग्रोथ होत नाही, कारण 110 ला आपण ऑलरेडी बोनस डिक्लेअर करून त्याचा बेनिफिट घेतलेला असतो. परंतु तो निश्चित आपण जे काही बदल करतोय ठिकठिकाणी प्रोसेसमध्ये, पॅकिंगमध्ये, मार्केटमध्ये, नवीन 5 रुपयाचं आपणही नोकिया जसं 10,000 रुपयाच्या आतले मॉडेल लॉन्च करतोय तसं आपल्याला ही पुडी महाग वाटेल तर आपण 5 रुपयाची पुडी लॉन्च करतोय, त्यालाही मार्केटमध्ये अडचणी येत आहेत. परंतु हे सगळं नेटाने जर चांगलं झालं, प्रोसेस आणि पॅकिंगमध्ये आपण मोठ्या इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत, नवीन नवीन मशिनरी आणल्या आहेत, अमेरिकेचे कटर आणलेत, इतरही फॉरेनच्या काही मशिनरी आल्या आहेत. लोकल मशिनरी सातत्याने आपण स्क्रॅप करून त्याच्या जागी अपग्रेडेड मशीन आणल्या आहेत. पण त्या मशिनरी पूर्ण कॅपॅसिटीने वापरल्या जात आहेत का? बंदीचं संकट आपल्यावर सारखं असतं, परंतु तरी आपण इन्व्हेस्टमेंट चालू ठेवतो, कारण की ग्रोथसाठी इन्व्हेस्टमेंट जरुरी आहे, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर जरुरी आहे आणि ते करून. परंतु त्याच्या सोबत सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे आपला फुल एनर्जी त्यात पाहिजे. काल जसं उडानमध्ये ते सेल्फीचा छान गाणं झालं, असं सातत्याने आपण सेल्फी घेत राहिलं पाहिजे की मी कसं कॉन्ट्रीब्यूट करतोय, मी काय करतोय या सगळ्या कामात. कारण 1 एप्रिलपासून कदाचित 80% वॉर्निंग येण्याची शक्यता आहे. नोटिफिकेशन आलंय, फक्त बीडीवाल्यांना स्टे मिळाला आहे, बाकीच्यांना स्टे मिळाला नाही, कारण त्यात मोठी कामगार संख्या आहे. आपला प्रयत्न चालू आहे. प्रशांत त्या मिशनवर फुल काम करत राहतो. गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं जो GST येईल त्याच्यात तंबाखू उत्पादनांवर सिन टॅक्स लावला जाईल. सिन टॅक्स म्हणजे तुम्ही जणू काही पाप करताय याचा टॅक्स, आणि तो 40% डिक्लेअर केला आहे. आज मशीनच्या स्पीडवर ड्युटी असल्यामुळे आपण त्यात इम्प्रूव्हमेंट करत चांगली पोझिशन ठेवली आहे. परंतु कुठेही हा सिन टॅक्स आला किंवा ते स्ट्रक्चर बदललं तर एका दिवसात मोठा खड्डा निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रिपेअर्ड राहायला पाहिजे. 5S आपण राबवतो ते कायमस्वरूपी कसं होईल? नुसतं ISO ऑडिट होणार आहे म्हणून ऑडिटच्या आधी आपण जुजबी करणार असू, पाहुणे येणार आहेत फॅक्टरीत, करा साफ पटपट, आणि त्यांना दाखवण्यासाठी ही सफाई नाही आहे. हा आपला भाग बनला पाहिजे. यात मी पण खूप वीक पडतो, माझे टेबल नीट साफ राहत नाही, मी ॲग्री करतो, परंतु त्यावर निश्चित आपल्याला काम करणं जरुरी आहे. आणि यातल्या वेगवेगळ्या गोष्टी चेंज आणि चॉईस आपल्या जीवनाचा भाग बनला पाहिजे. गुडी वातावरण आपल्याकडे ठेवून चालणार नाही. हे कामासाठी जरुरी आहे, हे असं केलं तर बरं वाटेल लोकांना. त्यात हित काय आहे? लॉंग टर्म हित आहे का? कंपनी पुढे जाईल का? कारण ती पुढे जात राहिली तर सगळं पुढे जात राहील. आपली नाव फीडबॅक सिस्टीम आपल्याला अजून कशी इम्प्रूव्ह करता येईल, आणि हे फीडबॅक मी माझ्या इम्प्रूव्हमेंटसाठी कसे वापरेल. जर मला माझ्याविषयी कोणाला काही सुचवायचं असेल की हे व्हायला पाहिजे, ह्या अपेक्षा आहेत, हे होत नाहीये, कंपनीच्या प्रोग्रेसच्या साठी, लोकांच्या प्रोग्रेससाठी या गोष्टी व्हायला पाहिजे, कुठे कुठे इम्प्रूव्हमेंटचे स्कोप जरुरी आहेत, तुम्ही जरूर ते कळवा. त्याची सिस्टीम अशी काही डिझाईन की नाव न कळता कसं करता येईल यावर ते वर्क करतायत गुणेंबरोबर.
की तुम्ही सूचना द्या. आपण असे प्रयोग मागेही केले होते, परंतु त्याला अधिक गतिमानता आणि तुमच्याविषयी पण, आपल्या वरिष्ठांविषयी, आपल्या पियर्स विषयी फीडबॅक सिस्टीममध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल. कन्झ्युमर केअरचे फोन सारखे वाजत असतात, ते किती सिरियसली आपण घेतो. प्रत्येकाच्याशी निगडीत ते आहेत, प्रोसेसशी निगडीत आहेत, पॅकिंगशी निगडीत आहेत, मार्केटिंगच्या तक्रारी आहेत, त्या कशा कमी करता येतील. कुठे काम तुमच्याकडे कमी असेल तर होऊन कसं तुम्ही काम मागून घ्याल, जबाबदाऱ्या होऊन कशा स्वीकाराल. अधिक प्रोग्रेसिव्ह जर आपण राहिलो, स्वतःच्या कक्षा वाढत राहिलो, तरच इतर कक्षा आपल्या वाढतील. एकत्रितपणे योग्य चॉईस आणि चांगले चेंज करून आपण आपल्याही प्रगतीची नौका ग्रोथ पाथवर कायम ठेवूया. सातत्याने 2004 पासून आपण ग्रोथ बोनस देत आलो आणि ज्याला तो ब्रेक लागलाय तो पुन्हा लवकर रिस्टोर हो, ही गणरायाचरणी प्रार्थना करूया. पण त्यासाठी लक्षात ठेवूया की सेल्फी महत्वाची आहे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. थैंक यू वेरी मच.